हेगडे परिवारचे गणपती खान आणि सगळा हेगडे परिवार आहे। लास्ट इयर आम्ही यांचा गणपती मिस केलेला, शीश महल बनविलेला। तुम्ही आज कोणीतरी सांगितलेला आहे, मस्त एकदम डेकोरेशन आहे। दगडूशेठ हलवाईचा गणपती बनविलेला आहे। सर्वप्रथम तुमचे आभार की तुम्ही वेळ काढून इकडे आलात। दगडूशेठबद्दल सांगायचं तर आमची किती वर्षापासून इच्छा होती की आम्ही दगडूशेठ हलवाई हा गणपती इकडे आणू आणि करू त्याचं डेकोरेशन, पण आम्हाला ते नाही भेटलं करायला आणि आम्ही एक एक अशी थीम ठेवतो। तर यावर्षी आम्ही प्रॉपर असं दगडूशेठ हलवाईचं अशी थीम ठेवलेली आहे आणि एक मनात पण होतं की आम्ही कधीतरी जगन्नाथपुरी हे पण डेकोरेशन करू, पण ते सुद्धा आम्ही पाठीमागे केलेलं आहे। गणपतीला आता सलग 61व वर्ष चालू आहे आणि पूर्ण फॅमिली हौजे मौजेने अशी असं पूर्ण सेलिब्रेशन करतात। थीम कसा सिलेक्ट करता आणि कशी तयारी करता? तयारी म्हणजे आम्ही असं खूप महिन्यापासूनच असं ठरवतो की आम्हाला काय करायचं आहे ते, आणि एक असं मीटिंग्स वगैरे घेऊन आम्ही ठरवतो की काय करूया, कसं करूया। मग मॅनपॉवर बघतो आधी की आम्हाला जमेल का हे करायला, आधी बघतो सगळं, नंतर आम्ही थीम सिलेक्ट करतो। मग त्याचं सगळं सामान वगैरे आणून आम्ही पूर्ण डेकोरेट करतो। पण एक मात्र आहे, हेगडे परिवारमध्ये हेगडे परिवारची मुलं पूर्ण डेकोरेशन करतात, एक पण कामगाराला असं बोलवून नाही करत। म्हणजे सर्व डेकोरेशन आहे ती घरची माणसं? हो, घरची माणसं, मुलं मुली सगळे करतात इकडे। खूपच उल्लेखनीय आहे। आणि किती दिवस लागले डेकोरेशनला? डेकोरेशनला आम्हाला 1 ते 1.5 महिना असा लागतो। 1 ते 1.5 महिना? हां। तुम्ही बघता इथे आम्ही दगडूशेठ हा असा गणपती असा सुंदर असा बघायला आलेलो आहोत आणि हे तुम्ही त्याची ज्वेलरी बघता किती सुंदर अशी आहे। आणि ही ज्वेलरी आमच्या मंदारने बनवलेली आहे आणि जे मी कोली ड्रेसअप करते आणि मी जे ज्वेलरी वगैरे घालते ती पण मी मंदारकडूनच घेते। हिंगळा देवीला पण जे ज्वेलरी घालतात ते मंदारच बनवतो आमचा। तर बघा ही किती सुंदर अशी ज्वेलरी आहे, जस्ट तुम्ही बघा। ही सोंड आहे, हा माथापट्टी आहे, हे शस्त्र त्रिशूल झाला, अंगठ्या झाल्या, परत दात झाला, आपला परशू झाला, असे प्रत्येक अलग अलग अलंकार त्याला दरवर्षी त्याला जसं हवं तसं तो माझ्याकडून बनवून घेते। मी काय नाही करत, त्याला जसं हवं असते तो त्याच्या म्हणजे तो मला आयडिया देते आणि मी तसं त्याला हवं तसं बनवून घेते। तसंच आम्ही लास्ट इयर त्याला जसं मुकुट बनवलेलं, त्याचं मोठं मुकुट यावर्षी त्याला घालता नाही येऊ शकलं, पण पुढच्या वर्षी परत घालू शकू आम्ही, असं त्याचा एक मुकुट पण बनवला आम्ही। म्हणजे तू मंदारी स्वतः सर्व? हा, हे सगळं स्वतः बनवतो मी। खरोखर सुंदर आहे, खूप सुंदर आहे। हे कडे पण आहेत आपले। तुम्ही बघता हिंगला देवीला जसे डेली अलग अलग म्हणजे वेअरवर अलग अलग दागिने असतात, ते पण आपल्याकडूनच बनले जातात। प्रत्येक जशी कंठी, तावज, प्रत्येक कोली दागिना तो आपल्या हिंगला देवीला आपल्याकडूनच बनला जातो। आणि इंस्टाग्राम हँडल काय आहे मंदार? दागिनाबाई मंदार पाटील करून आहे। आम्ही खाली कॅप्शन मध्ये टाकू। हो टाका। मंदारला प्लीज फॉलो करा। आणि मग आता तुम्ही वर्सोवा गावात गणपतीला जागरण करतात रात्रभर? हो, पूर्ण आज काय रात्र। मेनू खायला रात्री? आज आहे पास्ता आहे, नूडल्स, समोसे, पूर्ण आहे, सगळं आहे। तुम्ही पण खाऊन जा। गणपती बाप्पा